ची रेसिपी आहे आपली डांगराची भाजी. चला, आजची रेसिपी आहे आपली डांगराची भाजी. हे बघा, आता त्याच्यासाठी मी कढई ठेवून घेतली आहे. तेल टाकून घेते आता कढईमध्ये. ही भाजी इतकी छान लागते ना, म्हणजे लहान मुलं पण खातील. अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी करणार आहे आता, तुम्ही बघाच आता. तर मी हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर हे वाटून घेतले आता. तर त्याचंच वाटण टाकणार मी त्यामध्ये 1 चमचा. हे बघा, जिरे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण केलं आहे. त्याचं एक वाटण थोडंसं टाकते, अरे लवंगी मिरचीचं आहे ना. हे बघा, एवढं टाकते आता मी. थोडंसं वाटलं अजून टाकते. हे बघा, एवढं. त्याच्यात कढीपत्ता पण टाकते. जिरे असल्यामुळे मी फोडणीला नाही टाकले जिरे. खूप छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. आणि डांगर आहे ना, स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे, पुन्हा पाण्यात ठेवलं आहे. बघा, आता ते टाकते आता त्याच्यामध्ये मी. ते परतते आता. टाकून घेते. आज जरा उद्योग कमी वाटतोय का, बाहेर पण आपण आलाय जर असं. हे बघा, आता हे धुतलेलं डांगर आहे ना, आपण टाकून घ्यायचं मध्ये. सगळ्यात बारीक करते. हे वेगळ्या पद्धतीची भाजी तुम्ही कराल ना, तुमच्या मुलांना खूप आवडायची. लहान मोठे सगळ्यांनाच आवडेल अशी भाजी. आमच्याकडे अशीच भाजी आवडते. सॉरी, त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे थोडे. टाकून हे थोडा वेळ वाफून घ्या. त्याला वाफेवर छान शिजते ही भाजी. थोडंसं वाफू देऊ. बघा, त्याच्यात आपण थोडं मीठ पण टाकून घेऊ. ह्या भाजीला खूप जपून मीठ टाकावं लागतं, नाही तर पटकन खारी होती ही भाजी. थोडासा हिंग टाकला. अजून थोडा वेळ आता वापरू आपण याला. हे बघा, जेवण बघा तुम्ही, पटकन शिजतात. बघा, आता मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा, लगेच शिजतं, लगेच 2 तुकडे होतात. आता त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकू, थोडंसं शिजवून घेऊया आता. थोडंसं नामाला ग्रेव्ही ठेवायची याला, किंचित. खूप टेस्टी लागते. आणि याच्यात त्याच्या सिक्रेट म्हणजे गूळ टाकायचा थोडाफार. थोडा गूळ टाकला ना, खूप छान लागते ही भाजी. थोडासाच टाकायचं, जास्त नाही. हे बघा, तर तुम्ही अशी भाजी करून बघा एकदा. थोडीशी शिजवून घेऊया आपण पहिला. किती छान शिजली बघा आपली भाजी. हे बघा, तर असं दाबलं ना तरी हे बघा लगेच 2 तुकडे होत आहेत. आणि अखंडच चांगली वाटते, जास्त गाळ नाही चांगली वाटत. खूप टेस्टी, खूप छान लागते. आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया. अशा वेगळ्या पद्धतीची तुम्ही पण भाजी करून बघा. तुमच्या घरातील लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल ही भाजी. चला तर मग तुम्ही पण आमच्याबरोबर आस्वाद घ्यायला.